मेहता का उल्टा चश्मा। चला चला उठा, गोकुळधाम आलं, गोकुळधाम सोसायटी आली. उठा उठा, चला चला माधवी चल लवकर. अरे सगळ्यांनी जरा बघून घ्या, आपापलं सामान जरा चेक करून ताब्यात घ्या. जर काही राहून गेलं तर मग बस निघून जाईल, बसच्या मागे धावावं लागेल. जेठालाल तूच तुझा सामान चेक करून घे, कारण विसरायचा आजार तुलाच आहे. यार यार कमाल करतोयस तू, एवढं एन्जॉय करून आलाय, एवढी मजा करून आलाय जेठालाल मुळे, आणि तू टोमणे मारतोयस यार. अरे चला असं निघा, नाही. आता बाकीची चर्चा कंपाऊंड मध्ये करूया. चला चला चला. थँक्यू भाई, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. हे तुमच्या बाकीचे हिशोबाच्या मोजून घ्या. नाही ठीक आहे साहेब. ठीक आहे, हा, हा येत राहा. ओके साहेब. ओके येतो साहेब. ओके थँक्यू. बाय. बाय बाय बेटा, गुड नाईट. जेठा अंकल थँक्यू सो मच. खूपच मजा आली मला. मी निघतो जेठा अंकल. ओके बेटा, बाय 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 बाय. सांभाळून जा. हा? हो भिडे अंकल. मी आणि बावरीजी पण निघतो आता. ओके थँक्यू. ओके ओके. चला हा. बाय 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 बाय. चला बावरीजी. हो मित्रा जेठालाल मजा आली. जेठा भाऊ, थँक यू सो मच फॉर द फॅन्टॅस्टिक सरप्राईज. दिस एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. आय मीन ही माझ्या लाईफची वन ऑफ द बेस्ट मकर संक्रांत होती. हा जेठा भाऊ, एकदम न विसरणारा अनुभव होता. जेठालाल तू जे बोललास ते करून दाखवलंस. बरोबर बोललात. खरंय खरंय. हो हो बोलणारच आहे, म्हणजे काय. जेठालाल, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, पूर्ण सोसायटीच्या कडून आणि खास करून आमच्या दोघांच्याकडून थँक्यू म्हणू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. अरे मी तुम्हा सगळ्या लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही सगळे आलात. ह्याच्यामुळे माझं सरप्राईज सफल झालं. अरे ओ यारो, 2 दिवस तर खूपच मस्त मजा आली. बस एका गोष्टीची खंत राहिली. काय? कोणती गोष्ट? ओ पोपूने आपल्यासाठी जो लग्नोत्सुक पतंग उडवला होता ना, त्याचा काही फोनच नाही आला यार. आणि कोणी पतंगही घेऊन आलं नाही. हा, या गोष्टीचं दुःख तर आहे. पोपट भाऊजी, या दुःख काय करायचंय? कुठल्या ना कुठल्या मुलीच्या हातात तर तुमचा पतंग येणारच आहे. होऊ शकतं की साता समुद्रा पार जाऊन पतंग पडेल. बी ऑप्टिमिस्टिक. तुम्ही आशा सोडू नका. हो पोपटलाल, आशा अमर आहे. याच आशेसोबत आपण आपल्या घरी जाऊन झोपूयात. हा चला. चला चला छोटी. जेठालाल काकाजी दिसत नाहीयेत. मला वाटतं ते थकले असतील ना, घरी जाऊन झोपले असतील. राईट. चल मित्रा, आता तू पण घरी जाऊन झोप. हा. खूपच मस्त मजा आली. 2 दिवसांचा प्रवास विना कुठल्या गडबडीशिवाय गोंधळाशिवाय संपन्न झाला. बिलकुल, मी बोललो होतो ना की यावेळी प्लॅनिंग एकदम परफेक्ट आहे. फायर ब्रिगेडची गरज नाही पडणार. आय एम हॅपी की गरज नाही पडली. ओके, आता शांतपणे झोपा. ओके ओके. टप्पू बेटा, ए बेटा, चल चल घरी जाऊन झोप. ये चल. इथे तर कुलूप आहे. बापूजी कुठे आहेत? माहित नाही. अरे मेहता साहेब, अरे सोडी, भिडे, पोपटलाल, काय झालं? रडतोस कशाला? जेठा भाऊ, काय झालं? बापूजींना पाहिलं कोणी? जेठालाल, तू तर सांगत होता काकाजी वर जाऊन झोपले असतील. नाही आहेत तिकडे? नाही, घरी कुलूप आहे. मग कुठे गेले? तेच तर समजत नाहीये, कुठे राहिले बापूजी? अरे काकाजी मंदिरात गेले असतील देवाचं दर्शन घ्यायला. आपला प्रवास निर्विघ्न झाला ना, तर देवाला थँक्यू बोलायला गेले असतील. मी मंदिरात बघून येतो. जा जा जा, लवकर जा. काय झालं? आजोबा मंदिरात नाहीये. अरे मग कुठे गेले बापूजी? एक मिनिट. काकाजी बस मध्ये कुठे बसले होते? मध्ये जेव्हा माझे डोळे उघडले होते ना, तेव्हा मी पाहिलं की काकाजी लास्ट वाले सीट वर झोपले होते. म्हणजे काकाजी नक्की बस मध्ये राहिलेत. काय जेठालाल, तू पण कसा माणूस आहे.
सर्वांना बोलला की सगळं चेक करून घ्या, काही विसरू नका. आणि तू काकाजींनाच विसरलास. अय्यर ही वेळ टोमणे मारायची नाहीये. जेठालाल त्या बसच्या ड्रायव्हरला फटाफट फोन लाव आणि त्या बसला परत बोलव ना. आपण डायल केलेला नंबर स्विच ऑफ. अरे त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. ते प्रवासात फोनची बॅटरी उतरली असेल. रोशन, बस अजून जास्त लांब गेली नसेल तर फटाफट तुझी गाडी काढ आणि काकाजींना घेऊन ये. ओ सोनिये, ओ आपण लोक बाहेर जात होतो म्हणून गाडी तर मी माझ्या मित्राला दिलीये. गाडी ते नाहीच आहे. आपण रिक्षाने शोधायला जाऊया ना. आता इतक्या रात्री रिक्षा कुठे शोधणार? अरे भिडे, तुझी स्कूटर काढ ना भावा. स्कूटरने लवकर आपण बस पर्यंत पोहोचू शकतो. चला चला. हा चला पप्पा. टप्पू, तू थांब, मी जातो. मेहता साहेब थांबा. मी काय म्हणतोय, मी एक पत्रकार आहे. तर रस्त्यात काही इमर्जन्सी झाली तर मी कामाला येऊ शकतो. माझ्याकडे पत्रकारचं कार्ड देखील आहे. मी जातो. ठीक आहे, तू जा. हा चल चल लवकर. हो, लवकर, हा, चला, चल, भाऊ ही बॅग माझ्या घरापाशी ठेवा, मी नंतर घेईन. चालेल. अरे एक मिनिट जेठालाल, तो हेल्मेट काढावा लागेल हा. काय झालं? अरे काही नाही, 2 दिवस सकाराम बंद होता ना, तर इंजिन बंद पडलं असणार. मी किक मारतो आता. हा झालं. तिला तर मीच चालवतो. अरे हेल्मेट पण घातलाय ना पण. हो बाजूला. अरे काय तू करतोय? हा चल चल चल. चल, अरे काय करतोय? आरामात हळू. चल चल भिडे, जरा फास्ट चालव भाऊ. अरे चालवतोच आहे ना जेठालाल. 10 मिनिटं झाली बसला निघून. आता माहिती नाही बस कुठच्या कुठे पोचली असेल. भिडे जरा स्कूटर साईडला घे. का? हे याला उतरवायचंय. का मी काय केलं आता? अरे काय केलंस काय? नकारात्मक गोष्ट का करतोय? अरे आता मी काय नकारात्मक गोष्ट केली? अरे आता तू बोललास ना की बसला निघून 10 मिनिटं झाली. आतापर्यंत तर बस कुठची कुठे पोहोचली असेल. तुला काय हवंय? बापूजी मिळूच नाहीत. अरे मला काय हवं असेल की बापू काकाजी मिळूच नाहीत? त्यांनी माझं काय बिघडवलं सांग? तर मग नकारात्मक गोष्टी का करतोय? अरे भाऊ, मी नकारात्मक गोष्ट नाही करत आहे, मी वास्तविक गोष्ट करतोय. बसला निघून खूप थोडा टाइम झालाय ना, म्हणून बोलतोय मी. ए भिडे, फास्ट चालव तू गाडी. अरे फास्ट फास्ट काय फास्ट? 60च्या स्पीडला चालवतोय मी पोपटलाल. अरे 60च्या स्पीडने काय होता भाऊ? 80च्या स्पीडने चालव. नाही, मला सर्व्हिसिंगच्या वेळी मेकॅनिक बोललाय की सखारामचं आयुष्य जर मोठं पाहिजे असेल तर कधी 60च्या वर चालवू नकोस. आणि जर 60च्या वर मी सखारामला चालवलं तर सखारामचा हार्ट फेल होऊ शकतो ना. मला म्हणायचंय की इंजिन फुटू शकतं. अरे भाऊ, तुझा सखाराम निर्जीव आहे, बापूजी सजीव आहे. तू बापूजींपेक्षा या सखारामची चिंता करतोय. अरे चिंता याच्यासाठी करतो जेठालाल, कारण हा निर्जीव सखाराम जर चांगल्या प्रकारे निरोगी राहिला ना तरच तो आपल्याला सजीव काकाजींपाशी पोहोचवू शकतो. अरे यार, चालव चालव भाऊ, तू लवकर चालव ना. अरे बस तर कुठे दिसत नाही भिडे, जरा लवकर चालव यार. जेठालाल, मी किती पण फास्ट चालवली तरी बसला पकडणं अवघड आहे भाऊ. कारण बसच्या इंजिन मध्ये आणि सखारामच्या इंजिन मध्ये फरक आहे. आणि दुसरं काय, बसचा टायर आणि सखारामच्या टायरचा व्यास दोघात खूप अंतर असतं. एक बसच्या टायरचं 1 रोटेशन इज इक्वल टू सखारामच्या टायरचे 4 रोटेशन होतात. एक काम कर, साईडला थांबव जरा, साईडला लाव स्कूटर. का आता मी काय केलं? अरे तू काय नाही केलंस, मलाच उतरायचंय. का? तो नेचर्स कॉल. अरे बाबा, आता जाणं जरुरीचं आहे का? थोडा कंट्रोल कर ना. आता कंट्रोल नाही करू शकत भाऊ, खूप झालं याचं नाटक. त्या टायरचा व्यासने, त्रिवेदीने, भटने काय काय समजावलंय भाई. तू थांब भाऊ, थोडं साईडला थांब, मी रिक्षाने येतो. थांब तू. अरे भाऊ, काही फरक पडणार नाही. अरे रिक्षाच्या टायरचा व्यास आणि सखारामच्या टायरचा व्यास सेमच असतो भाऊ. पण रिक्षाला एक टायर जास्त असतो ना, 3 टायर असतात. मग पोपटलाल जिथे बसलाय तिथे काय लागलेलं आहे? लाकूड. हा भाऊ जेठालाल, रिक्षाला जसे 3 टायर असतात तसे सखारामला पण 3 टायर आहेत ना. हो, आणि दोघांचा व्यास सेम असतो भाऊ. हा, आणि रिक्षाने जाण्यात काही अर्थ नाहीये, सखाराम मध्येच बसून राहा. काय संकट आहे यार, हा फास्ट चालवत नाहीये. आणि चालवेल चालवेल भिडे ना, फास्ट चालवेल. भिडे फास्ट चालवा, म्हणजे 60च्या स्पीडच्या खाली नको चालवू तू. अरे 60च्या स्पीडने चालवतोय कधीपासून, पण जेठालाल हे तर सांग, जायचं कुठे? अरे बापूजींना शोधायला आणखी कुठे? अरे ते तर माहिती आहे, पण त्या बसचा रूट कोणता आहे, कोणत्या परिसरात कुठे पार्क होते, ती जागा काय आहे, हे तर माहित असायला पाहिजे ना. तू आता चालव ना, मी सांगतो नंतर. तू चालव. हा चालव चालव.
अरे काय झालं, थांबवलीस का? अरे ते बघ जेठालाल. काय काय बस कुठे? अरे बस नाही, 3 रस्ते जात आहेत इथून. कोणत्या रस्त्याने जायचंय हे विचारायला थांबवलंय सखारामला. अरे ते भाऊ बसलेत ना तिकडे, त्यांना विचारूया. त्यांना माहिती असेल ना या 3 रस्त्यामधला कोणत्या रस्त्याने बस गेली ती. हा विचार विचार. चल 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 चल. ओ भाऊसाहेब, 1 मिनिट. हा बोला. नाही नाही काहीच नाही काहीच नाही. अरे काहीच नाही काय, चांगला बसलो होतो तिकडे. भाऊसाहेब म्हणून उठवला मला तिकडून. काहीच नाही तर उठवला कशाला? सॉरी सॉरी चूक झाली. सॉरी वॉरी चूक बुक काही नाही चालणार. शांतपणे बसलो होतो, भाऊसाहेब म्हणून उठवला आणि आता म्हणता काहीच नाही. नाही 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 नाही, आता बोलायलाच लागणार. तुम्ही ती पांढऱ्या रंगाच्या मोठ्या बसला इथून जाताना पाहिलेत का? मोठी म्हणजे किती सीट वाली? 30-35 लोक बसतील एवढी मोठी आहे. 30 की 35? 30. 30 सीटची कुठे बसच नसते. 27 ची असते, 35 ची असते आणि 45 ची असते. अरे हे तुम्हाला कसं माहित? अरे मी बसमध्ये सीट फिट करतो. सीट फिटिंगचं काम आहे माझं. 35 वाली. 35 हा 35. काय बोलला तुम्ही? 35 सीट वाल्या बसचं काय? 35 सीट वाल्या बसला तुम्ही इथून वर जाताना पाहिलंय का? वर तर आई गेली आहे. अरे हे काय सांगताय भाऊ साहेब? हे तर फार वाईट झालं हो. तुमची आई वारली काय? काय बोलतोस रे? अरे माझी आई जिवंत आहे. पण आता तर तुम्ही म्हणालात ना की आई वर गेली आहे म्हणून. अरे माझ्या मुलाची आई वर गेली रे. तुमची पत्नी वारली? बरोबर. केव्हा लग्न झालं? अरे लग्न तर खूप झाली. खूप म्हणजे किती हो? 3. 3 लग्न झाली तुमची? अरे आता याला मग काय? तिन्ही वाईफ? हा तिघी काय नक्की कोणी टिकतच नाहीये. इतक्या लग्नासाठी वाईफ मिळतात कुठून हो? अरे भिडे भिडे. अरे थांब. अरे भिडे थांब. अरे थांब. काय करतोस भिडे? अरे काय करतोस काय? बापूजींना विसरून तू डायरेक्ट लग्न पुराणात घुसलास. सॉरी यार. चला चला चल, भाऊ, चल, चल. चला. काय झालं, थांबवलं का? जेठालाल इथून 2च रस्ते जातात. एक सरळ जातो, एक लेफ्टला जातो. आपल्याला कुठे जायचंय? बोला. छाप आला तर लेफ्ट, काटा आला तर सरळ. अरे पोपटलाल, इथे काय क्रिकेट मॅच होणार आहे? काय टॉस उठवतोय? बापूजींना का असं शोधायचं नाणी उडवून? अरे भाऊ आता भिडेने विचारलं ना की 2 रस्ते कोणत्या रस्त्याने आपण जायचं, म्हणून मी बोललो ना. मी सांगणारच होतो, एवढ्यात तू नाणं काढलंस ना बाहेर. 1 मिनिट. हे काय गंमत चालली का इथे? बोल. सरळ घे. बघा तिथून एक बस चालली आहे. ए चल पळव लवकर पळव. पळव भिडे पळव. हो. पळव लवकर. हो जेठालाल पळवतोच आहे रे. पळव. अरे काय झालं? स्लो का केली स्कूटर? ती बस चालली आहे पुढे. अरे जाऊ देत, बसला जाऊ देत. अरे बस मध्ये बापूजी आहेत माझे. या बस मध्ये काकाजी नाहीयेत भाऊ. तुला कसं माहित?
बसची नंबर प्लेट पाहिली होतीस तू? आपल्या बसचा नंबर माहिती आहे तुला? नाही. मला माहिती आहे, MS04JK 9487. पक्का? हा पक्का म्हणजे मी फोटो काढून ठेवला जेठालाल. काय माझी एक सवय आहे जेठालाल, मी जेव्हा केव्हा कुठल्या वाहनांनी प्रवास करतो ना, तर काय आहे, त्या वाहनाची पूर्ण माहिती माझ्याकडे ठेवतो. की वाहनाचा नंबर कोणता आहे, की ते कोणतं मॉडेल आहे, कोणता रंग आहे, वगैरे वगैरे. अरे यार, आपल्या बसचा ड्रायव्हर बापूजींना घेऊन कुठे निघून गेला? अरे चिंता नको करू भाऊ जेठालाल. काकाजी लहान थोडी आहेत, ते तर झोपलेत. उठतील तेव्हा जिथे असतील तिथून परत येतील ना ते. तरी पण चिंता तर होतेच ना पोपटलाल. असं मानलं की बसला कुठली तरी अजून वर्दी मिळाली असेल की भाई पुण्यावरून 30-35 लोकांना आणायचंय मुंबईला, आणि बस पुण्याला गेली तर हा मग काकाजींना परत यायला टाइम लागेल बाबा. मिळेल मिळेल, टेन्शन नका घेऊ, बस मिळेल. चला चला बाबा चला. अरे बघा तिकडे टॅक्सी दिसते एक. तिच्या ड्रायव्हरला विचारूया ना आपण, कदाचित त्याला काहीतरी माहिती असेल. हो ठीक आहे. दादा, तुम्ही आता इथून त्या पांढऱ्या रंगाच्या 35 सीटर मोठ्या बसला जाताना बघितला काय? हा नंबर होता MS04JK 9487. नंबर तर नाही बघितला, पण थोड्या वेळापूर्वी तशीच एक बस इथून गेलीये. अच्छा, हा त्या बस बद्दल तर बोलत नाहीये ना, जी आपण बघितली होती डुप्लिकेट बस. नाही, नाही, मी बघितलं होतं ना भाऊ. टॅक्सीवाल्याला बघायच्या आधी ती बस लेफ्टला वळाली. पक्का? हो. मग ती आपली वालीच असेल. हा, तर कुठल्या बाजूला गेली ती? सरळ गेली? सरळ पुढे गेली. हा थँक्यू थँक्यू थँक्यू. जरा लवकर चालव भिडे, जरा लवकर चालव भाऊ. अरे ती बघा, बस दिसते, बस दिसली. हा लवकर लवकर, जवळ घे जवळ घे. हो. ए थांबवा थांबवा, ए थांबवा. अरे भिडे, इथून तुझा आवाज त्यांना ऐकू जात नाहीये. ओव्हरटेक कर ना. हो. लवकर लवकर. हो भाऊ हो. ही आपली वालीच बस आहे ना? हो. ही तीच बस आहे, MS04JK 9487. मिळाले बापूजी, मिळाले. थांबा थांबा. लक्झरी. त्या ड्रायव्हरचं नाव काय होतं? नाव काय होतं? अरे नाव सोड ना, तू पळव ना लवकर. चला चला, थोडं राहिलंय. हा अरे थांबा थांबा. ओ दादा थांबा जरा. अरे थांबा. थांब. अरे थांबा. अरे जेठालालजी, तुम्ही काही सामान राहिले का बसमध्ये? अरे सामान नाही, माझे बापूजी राहिलेत. लवकर दरवाजा उघडा. काकाजी आत राहिले? हा चला दरवाजा उघडा. घ्या. हो घेतो. अरे जरा लाईट चालू करा भाई. अरे आहेत का काकाजी आतमध्ये जेठालाल? बापूजी उठा. आलं गोकुळधाम. गोकुळधाम तर केव्हा चाललं होतं, आणि आम्ही सगळे उतरलो सुद्धा होतो, पण तुम्ही झोपून राहिला तर बस तुम्हाला घेऊन पुढे निघून गेली. म्हणूनच मी, पोपटलाल आणि भिडे, आम्ही तिघं तुम्हाला शोधता इथवर पोहोचलोय. मग आता आपण कुठे आहोत? माहित नाही, कुठेतरी रस्त्यात आहोत बापूजी. अरे मग तुमच्यातल्या कोणालाही कळलं नाही की मी बसमध्येच बसलेलो आहे? सॉरी बापूजी, ते काय सगळे झोपलेले होते, थकलेले होते, तर सर्वांना वाटलं की तुम्ही पण आता थकलेले असणार, तर सगळ्यात पहिले उतरून घरी जाऊन झोपला असाल. सॉरी बापूजी, कोणाच्याच लक्षात नाही राहिलं. हो ना? सॉरी काकाजी, मलाही ध्यानात नाही राहिलं. चला आता आपण निघायचं. चला बापूजी. हा चला चला. हात द्या. हा या. खूप आहे. सापडले बापूजी. जेठालालजी, आता काही राहिलं नाहीये ना बसमध्ये? नाही, फक्त बापूजीच राहिले होते, ते मिळाले. आता तुम्ही पुढे व्हा. आणि भाई हो, तुमच्या फोनचं काय भाई? किती फोन केले मी, तुमचा फोनच लागत नव्हता, स्विच ऑफच येत होता. सॉरी, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. मग जरा लक्ष द्या भाई, असं काही अर्जंट काम असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला? आतला प्लग बिघडलाय ना, पुढे जाऊन बनवून घेतो.
येतो. या या हा चला चला या चला काका बसा हा या, इकडे या, या. ह्याच्यात बसा आरामात शांतपणे बसून घ्या. हा ए भाऊ हा 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 सांभाळ हा बस, हा, बसा सावकाश हा, एकदम बसले का सावकाश. हा चला चला चला. अरे आता मी कुठे बसू? अरे ये ना मागे खूप जागा आहे बस अरे 2 बोटांनी इतकीच जागा आहे भाई. अच्छा मी थोडा पुढे सरकतो हा हा ये आता मागे बस हा अरे आता 3 बोटांनी एवढी जागा आहे. एक मिनिट जागा भले असेल पण इथे सकारामवर 4 माणसं नाही बसू शकत भाऊ. अरे भिडे आता गोकुळधाम पर्यंतच तर जायचंय भाऊ. ते काही असो जेठालाल पण ट्रॅफिकचे नियम असतात आणि मी नियमांचं पालन करतो. अरे आता अर्ध्या रात्रीला तू काय नियमांचं घेऊन बसलाय आणि हा रोड तर बघ ना पूर्ण रिकाम आहे नाही ते काही असो रोड रिकामा असो किंवा भरलेला असो नियम म्हणजे नियम. मी नियमांचं पालन करणार. सकारामवर 4 लोक नाही बसणार. मग एक काम कर ना पोपटलाल तू रिक्षा किंवा टॅक्सी नाही आहे ना जे मिळेल त्याच्यात ये. हा हं? हे बघा हा बरोबर आहे. अरे काय बरोबर म्हणतोस भाऊ एवढ्या रात्री मला टॅक्सी रिक्षा कुठे मिळणार अरे मग थोडी वाट पाहणं पोपटलाल मिळून जाईल. एक काम करतो आम्ही लोक पुढे जातो. जसा ऑटो रिक्षा आम्हाला मिळेल आम्ही त्याला पाठवून देऊ इथे. हा हा, चल चल अरे चल अरे, काय करतोस काय करतोस चल, अरे, काय उतर ना. करतोस? अरे, नाही, 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 मी उतरणार नाही, मी उतरणार चाल रे. नाही. अरे, नाही, तू मागं अजिबात नाही, नाही, चल. मला अरे, उतरायचं उतर नाही. ना, चल. हो हो चल, पाठवतो नाही, ना. चल, नाही, चल, बाजूला. तुम्ही लोक एक काम करा बाबा तुम्ही तिघे सखारामवरून जा मी चालत येतो हा. अरे सॉरी 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 थांबा थांबा तुम्ही थांबा. अरे काय थांबा थांबा सॉरी सॉरी सॉरी. अरे काय भाऊ भिडे चल ना भाऊ फक्त गोकुळधाम पर्यंत तर जायचंय प्लीज. चला 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 ठीक आहे जाऊयात मग 4 लोक सखारामवर. चला बापूजी तुम्ही बसून घ्या. अरे समजून घेतात काय समजून घेतात मला माहितीये ना काय होतं पुढे ते. या, आरामात, या, या. हा आरामात. काकाजी आरामात बसा या, काकाजी बसा. बस हा सांभाळ अरे पण आता मी कुठं बसू? इथे असा हा? अरे नाही हे बाबा काय करतो तो सखाराम आहे त्याला त्रास होईल ना. ए, जेठ्या हा? तू एक काम कर तू माझ्या मांडीवर बस. तुमच्या मांडीवर बसू? अरे त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काय आहे? लहानपणी किती वेळा बसलास तू? नाही लाजायची गोष्ट नाहीये बापूजी पण लहानपणीचं माझं वजन आणि आत्ताचं वजन तो तुमचा पाय सहन नाही करणार बापूजी. एक काम करूया बापूजी तुम्ही माझ्या मांडीवर बसा. काय तुमचं वजन मला तेवढं जाणवणार नाही. हा, ठीक, बरोबर ठीक. बरोबर आहे. हा, तू फक्त बरोबरच म्हण ना भाई. तू तर हलायलाच तयार नाहीये. सीट पकडली की पकडली. ये पकड रे. पत्रकार आहे उपयोग होईल काय उपयोग अडचण होते तुझी उपयोग काहीच होत नाही. मी ज्यांच्या सोबत असतो ना त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही भाऊ रस्त्यात काही प्रॉब्लेम आला का ए शांत राहा ना बाबा डब्या. या सावकाश बसा. या अरे असं काय करताय तुम्ही घोडागाडी नाही येते उठा. हा ते जरा हा आता बरोबर आहे फक्त पाय सांभाळून बसा काकाजी. हा मी पाय पकडतो हो तुमचे. धरून हा. ठेवा व्यवस्थित. हा बसले. हा बरोबर आहे. आलात तुम्ही सेटल झाला हा, हो. अरे हो जेठालाल सोसायटीमध्ये फोन करून टाक की काकाजी सापडले ते सगळे टेन्शन मध्ये असतील. अरे हो हो बापूजी तो फोन माझ्या पॅन्टच्या खिशात आहे. तो सॉरी. तिथे 2 दिवस एवढे शांतीत गेले आणि इथे गोकुळधाम मध्ये येताच गोंधळ उडाला. नाही तर काय. जेठालालचा फोन. बोल बोल हा जेठालाल बोल भेटले का काकाजी? हा नंतर साहेब बापूजी सापडले आहेत आणि आता त्यांना घेऊन आम्ही गोकुळधाम सोसायटीतच येतोय. छान छान लवकर या मी तोपर्यंत सगळ्यांना सांगतो. भेटले काकाजी भेटले. अरे वा वा काकाजी भेटले येत आहेत ते. चला चलायचं. चल रे हा चल. चला चला ठीक आहे बापूजी. ए, हा चल कोण नाही चल भाऊ भिडे पटापट गोकुळधाम सोसायटीत चल रे भाऊ. आता आणखीन काही गडबड नाही झाली म्हणजे झालं अरे भाई तू यार अरे शुभ शुभ बोल नाऱ्या का कसली गडबड होईल काही गडबड होणार नाही. हा तेच बोलतोय सॉरी सॉरी. हा तेच बोलतोय मी की आता रस्त्यात गडबड काही नाही होणार अरे शांत बस ना भाऊ तू बोललंच पाहिजे का.
अरे देवा, अरे काय झालं भिडे, स्कूटर का थांबवलीस? स्कूटर नाही सखाराम अरे जेठालाल. भाऊ हो, का थांबवलं सखारामला? अरे समोर बघ, नाकाबंदी आहे. हो हो, मग तुझ्याकडे लायसन्स नाही आहे? माझ्याकडे लायसन्स आहे जेठालाल, पण आपण सखारामवर 4 लोक आहोत, याच्यावर 3च अलाउड आहेत भाऊ. मी म्हणालो होतो नियमाच्या विरुद्ध नको जायला, नियमाचं पालन केलं पाहिजे. आता घ्या. अरे फिरो फिरो गाडी फिरो गाडी फिरो. अरे वळो 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 बोलतोय ना अरे मी. काय वळवू, त्या हवालदारनी शिट्टे मारली, ऐकली नाहीस का हा तू? ठीक आहे, काही हरकत नाही. आपण समजावूया त्यांना, जे काय ते सांगूया ना भाऊ. मुंबई पोलीसवाले आहेत, ते समजूतदार आहेत, समजून घेतील ना भाऊ. घाबरू नको. घे चल घे. साहेब बघा यांची करामत. गुड इव्हनिंग इन्स्पेक्टर साहेब. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. नमस्कार. गुड इव्हनिंग. नमस्कार. गुड इव्हनिंग. हो नमस्कार. काय एका स्कूटरवर 4 लोक? सॉरी इन्स्पेक्टर साहेब, ते काय झालं, थोडासा नाईलाज होता म्हणून. कुठलाच बहाणा चालणार नाही. लायसन्स जमा करावं लागेल आणि पावती फाटेल, दंड भरावा लागेल. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, मी नेहमीच नियमांचं पालन करतो. मी कधीच नियम तोडत नाही. मी एक शिक्षक आहे. वा, शिक्षक असून नियम तोडता. मग येणाऱ्या पिढीला काय शिकवणार? हे बघा, मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार आहे. पत्रकार आहात तर काय कायदे मोडणार? नाही असं काय नाहीये इन्स्पेक्टर साहेब. हे बघा, काय आहे की आम्ही भारत देशाचे चांगले नागरिक आहोत. आम्ही कधीच कायदे नाही मोडत. खर तर काय झालं, काल सकाळी 4 वाजता सगळे गोकुळधाम सोसायटीवाले एका मोठ्या लक्झरी बसमध्ये फिरायला गेलो होतो. तर फिरून मग आता रात्री घरी आलो तर सगळे थकलेले होते. तर सगळे बस मधून उतरून आपल्या घरी निघून गेले. मी विचार केला हे माझे बापूजी आहेत हा. तर मी विचार केला बापूजी पण थकून घरी निघून गेले असतील. मी घरी गेलो तर बापूजी घरातच नाही. मग कोणीतरी सांगितलं की नाही बापूजी तर बसमध्येच झोपले होते मागे, आणि बस तर निघून गेली. मग आम्ही सगळे रात्री त्या बसला शोधायला निघालो. मोठ्या मुश्किलीने ती बस सापडली, तिच्यात बापूजी सापडले, आणि आता बापूजींना घेऊन आम्ही घरी चाललो होतो. आम्ही बापूजीला घ्यायला गेलो तेव्हा तिघेच होतो त्या स्कूटर सखाराम. सखारामांच्या स्कूटरचं नाव आहे. तर 3च लोक होतो, पण आता बापूजींना घेऊन चाललो तर आता 4 झालोय ना. तर आता काय आम्ही खूप शोधलं, टॅक्सी रिक्षा काहीतरी मिळेल तर. हा, कायदा मोडावा लागणार नाही ना. पण आता काय ते टॅक्सी रिक्षा काही मिळाले नाही. त्यामुळे नाईलाज असतं आम्हाला चौघांना असं स्कूटरवर जावं लागतं. सखाराम. हा, सखारामवर जावं लागतंय. अरे आता हे सगळं यानं सांगून काय उपयोग आहे? तुम्हाला लोकांना आधीच समजलं पाहिजे ना. मला नेण्यासाठी दोघांनीच यायला पाहिजे होतं. 3 जण कशाला आलात तुम्ही? बापूजी, हा स्कूटर सखाराम तर भिडेचाच आहे, तर त्याला तर आणावंच लागेल ना. आणि मी तर तुमचा मुलगा आहे, मला तर आलंच पाहिजे ना तुम्हाला घ्यायला. अरे मग हा कशाला आलाय? तो म्हणत होता की मी पत्रकार आहे, तर माझी काहीतरी मदत होईल. पत्रकार असला म्हणून काय झालं? कुठलीच ओळख कामी येणार नाहीये, समजलं? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, कधी कधी कुणाचा खरंच नाईलाज होत असतो. प्रत्येक जण खोटच बोलत असेल असं नाही होत ना. तरी सुद्धा आम्ही लोकांनी कायदा मोडलाय तर आम्ही लोक दंड भरून टाकतो ना. हा जेठ्या, याची गरज नाहीये. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. थँक्यू. नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्ही कायदा मोडलाय तर आम्ही लोक दंड तर भरणारच. जेठ्या, पण काकाजी ते स्वतःच म्हणतायत गरज नाहीये, तर मग. अरे बाबा, ते माणुसकीच्या नात्याने म्हणतायत, पण आपण एक जागरूक नागरिक या नात्याने दंड भरलाच पाहिजे. जेठ्या, देतोच आहे. हे घ्या हवालदार साहेब. ही घ्या तुमची पावती. थँक्यू. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. चला. गुड मॉर्निंग, लवली मॉर्निंग, ब्युटिफुल मॉर्निंग. होय होय, काय चाललंय मित्रा? गुड मॉर्निंग. थोडी गुड मॉर्निंग. सकाळी कुठे गेला होतास? अरे मित्राकडे गाडी लावली होती ना, म्हणून गाडी घेऊन आलो. अच्छा, मी पण जरा सखारामला चकाचक करतोय. काय काल रात्री काकाजींना शोधण्याच्या नादात खूप फिरला ना बिचारा. हो ना. त्यामुळे जरा साफ करतोय. नाही भिडे, साफ नको करू भाऊ. का? अरे फक्त साफ करून काय नाही होणार भाऊ. याला तर काय ना, मस्त पैकी असं सर्व्हिसिंग सेंटर मध्ये घेऊन जा आणि मस्त मालिश बिलिश करवून आण. अरे काल खूप मेहनत केली हा याने.
बापूजींना शोधायला किती पळालाय. 4 जणांचं वजन उचललंय याने. त्यामुळे सर्व्हिस सेंटर मध्ये घेऊन जा, मस्तपैकी सर्व्हिसिंग करून आण आणि जे काय बिल होईल ते मला दे, मी भरून टाक. अरे नाही जेठालाल, थँक्यू व्हेरी मच. पण हे गोकुळधाम आपलं एक कुटुंब आहे आणि त्या हिशोबाने माझा सखाराम पण कुटुंबाचा एक सदस्यच आहे. त्यामुळे सखारामनी जे काय केलं ते आपलं कर्तव्य समजून केलंय. भिडेचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मित्रा, गोकुळधामचं कुटुंब सखारामशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे सखारामचं कर्तव्य तर आहेच. मग गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. मी ऐकलंय की तुम्ही लोकांनी संक्रांतीला खूप मजा केली. तुला कोणी सांगितलं? अय्यर भाऊंनी सकाळी सकाळी जात होते तेव्हा सांगितलं त्यांनी. अच्छा ना, मजा तर केली पण तुझ्याशिवाय तितकी मजा नाही आली भाई. तुला खूप मिस केलं. हो अब्दुल, तू असतास तर मजा आली असते आणि तुला पण मजा आली असती. अरे मी सांगितलं होतं ना की मला आजीकडे जायचं होतं, त्यामुळेच तर नाही येऊ शकलो ना. काही हरकत नाही अब्दुल, आज संध्याकाळी सोडा शॉप मध्ये भेटू ना, तेव्हा तिथले भरपूर किस्से ऐकवतो तुला. हो नक्की चल मित्र जेठालाल, निघायचं. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज ऑफिसला चाललोय. इथेच उभा राहिला तो अख्खा दिवस जाईल. ओ मेहता साहेब, अर्धा तास थांबा. मी तुम्हा दोघांना गाडीने सोडेन. नाही सोडी, थांबू नाही शकणार. थोडा जरी उशीर झाला ना तर हाफ डे लागेल आणि अर्धा दिवसाचा पगार पण कापला जाईल. त्यामुळे जाऊ दे भावा, निघायचं ना जेठालाल. अरे तू थांब ना जेठाप्रा, तुझा तर काही पगार कापला जाणार नाहीये. नाही सोडी, मला पण दुकानात लवकर जावं लागेल. 2 दिवसांनंतर आज दुकान उघडते भाई, त्यामुळे जावं तर लागेल. चला निघूया. चला. भेटूया. चला भाऊ, मला पण सुविचार लिहायचा आहे. चला मग आम्ही पण येतो. चला. पण सोडी, काय सुविचार लिहू समजतच नाहीये. काहीतरी सुचव ना यार. आजचा सुविचार आशेवर असला पाहिजे. आशेवर का? कारण पतंग महोत्सव मध्ये पोपूने एक लग्नोत्सुक पतंग उडवला होता आणि मला पूर्ण आशा आहे की तो लग्नोत्सुक पतंग घेऊन कुठली ना कुठली मुलगी आपल्या गोकुळधाम मध्ये नक्की येईल. पण भिडे भाऊ, हे लग्नोत्सुक. हा तेच. हा पतंग काय असतो? अब्दुल, मी सांगतो तुला. अरे हाती भाऊ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हाती भाऊ. हा तर हाती भाऊ, सांगा ना की हे लग्न अरे लग्नोत्सुक रे. हा पतंग आहे काय? लग्नोत्सुक म्हणजे जो लग्नासाठी उत्सुक आहे. झालं असं की पोपटलालने तिथे पतंग महोत्सवात त्याच्या लग्नासाठी एका पतंगावर त्याचं नाव, ऍड्रेस आणि फोन नंबर लिहून हवेमध्ये उडवला होता. उडव मित्रा, हा पतंग उडवायची तुला खूप गरज आहे. मी हा लग्न उत्सुक पतंग उडवणार आणि या पतंगावर ज्या सुकन्याची नजर गेली रे गेली तर ती मला फोन करणार आणि माझ्या आयुष्याचा मांजा तिच्या हातात जाणार. अरे पप्पूला पूर्ण आशा होती तो पतंग घेऊन कुठली ना कुठली मुलगी त्याला शोधत नक्की येईल. दुर्दैवाने असं झालंच नाही ना. ओहो. पण मला तर पूर्ण आशा आहे मित्रांनो, तो पतंग घेऊन आपल्या पोपूला शोधत कुणी ना कुणीतरी माणूस नक्की येणार. ए माणूस नाही, बाई माणूस म्हण. हा, बाई माणूस, बाई. पोपट भाऊंना आशा ठेवायला हवी. आशा ठेवली तरच खरी होईल ना. अगदी बरोबर बोल. घ्या, पोपू बद्दल बोलतोय आणि पोपू आला. ओ पोपू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पोपटलाल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे तिकडे कुठे चाललायस? अरे इकडे ये. ओय पोपू, आता मी तुझ्याबद्दलच बोलत होतो. 100 वर्ष जगणार आहेस तू. अरे असा तर 100 वर्षाचा होऊन मी करू तरी काय? पोपटला असं का बोलतोय? मूड का खराब आहे तुझा? अरे मूड खराब होणार नाही तर काय होणार? अरे काल रात्री इतक्या उशिरा झोपलो, थकलो होतो मी, तरी सुद्धा सकाळी उठून दूध आणायला जावं लागलं. अजून आंघोळ सुद्धा झाली नाहीये. आता घरी जाऊन स्वतः चहा बनवणार, नाश्ता बनवणार मी. मला तुम्हा लोकांसारखी थोडीच सवलत आहे की सकाळी उठता चहा नाश्ता तयार मिळतो मला. ओय पोपू, अरे वाईट वाटून घेऊ नकोस. अरे आत्मनिर्भर असणं ही तर फार मोठी गोष्ट आहे. काय डॉक्टर हाती? हो खरंय. अरे भाऊ, मी आत्मनिर्भर नाही, पत्नी निर्भर होऊ इच्छितो. ओय हे काय असतं यार? तुम्हा लोकांना माहिती नाही? अरे पत्नी निर्भर तो माणूस असतो जो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या पत्नीला समर्पित करून टाकतो. आपल्या घराची आणि आपल्या जीवनाची चावी तिच्या हातात ठेवून पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होऊन जातो तो. मलाही अगदी तसंच बनायचंय, पत्नी निर्भर. अरे यार, हे मला माहित नव्हतं.
पण ज्याप्रमाणे तू सांगितलंस तसं तर मी पण पत्नी निर्भर आहे. ओय, मी तर माझ्या आयुष्याचा सगळा आनंद आणि माझ्या घराच्या चाव्या दोन्ही रोशन डार्लिंगच्या हातात देऊन टाकल्यात. तसं बघायला गेलं तर मी पण पत्नी निर्भर आहे भाऊ. कारण मी आयुष्याचे महत्वपूर्ण निर्णय माधवीला विचारूनच घेतो. यानुसार तर मी पण पूर्णपणे कोमलवरच डिपेंड आहे. हो भाऊ, तुम्ही सगळे पत्नी निर्भरच आहात. पोपटलाल, आम्ही आशा करतो की तू सुद्धा लवकरात लवकर आत्मनिर्भरचा पत्नी निर्भर बनून जाओ. हो भाऊ, आशा तर मी पण सोडलेली नाहीये. पण मुलगी कुठे मिळते? आता या लग्नोत्सुक पतंगाच बघा ना, तो घेऊन पण कोणीच नाही आलं. ओय पोपू, आता आम्ही लोक हेच बोलत होतो. ओय, मला तर पूर्ण आशा आहे की तो लग्न उत्सुक पतंग घेऊन कुठली ना कुठली मुलगी तुला भेटायला नक्की येईल. अगदी बरोबर. धीर देण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. बघूया आता. चला निघतो. गुड डे. हो, गुड डे. टेक केअर. हा लग्नोत्सुक पतंग परतून नाही आला ना, त्यामुळे पोपटलाल खूपच अपसेट वाटतोय यार. ओ यारो, पोपू तर आपली आशाच सोडतोय. आजचा सुविचार तर आशेवरच असला पाहिजे. माणसाने कधीही आशा नाही सोडली पाहिजे. आशेवर दुनिया कायम आहे. अगदी खरं बोललास तू. हेच लिहितो. हा, लिहून टाक. इंसान को कभी उम्मीद नहीं छोड़नी चाहिए, उम्मीद पे दुनिया कायम है. हाँ. बरोबर आहे. चला मित्रांनो, आता मी पण निघतो. दुकानावर कोणी नाहीये ना? हा, हा, जा. चला, ओके, बाय, ओके. बाय, हा, बाय. ठीक आहे. चल भेटूया. बाय. हा. सोडी भिडे मास्तर, मी ना मकर संक्रांतीला काही पिक्चर्स क्लिक केले होते, ते मी तुम्हाला आता दाखवतो. हा, ओ यारो, मी पण पतंग उडवतानाचे खूप सारे फोटोग्राफ्स काढलेत. ओय, आपण ते फोटोग्राफ्स बघूया, म्हणजे ते वाले क्षण पुन्हा ताजे होऊन जातील. बघूया, बघूया. चला चला. फोटोच बघूया. खूपच चांगले आले तर फोटो. हा, हे बघा. एक्सक्यूज मी, बोला. पावडर गल्ली गोकुळधाम सोसायटी हीच आहे का? हो हो, हीच आहे. कोणाला भेटायचंय? एक मिनिट. पत्रकार पोपटलाल इथेच राहतात? हो, इथेच राहतात. बोला, काय काम आहे? माझं नाव सपना आहे आणि ही गौरी मावशी आहे. नमस्कार. हॅलो. आम्ही पत्रकार पोपटलालजींना भेटायला आलोय. पोपटलालने तिथे पतंग महोत्सवात त्याच्या लग्नासाठी एका पतंगावर त्याचं नाव, ऍड्रेस आणि फोन नंबर लिहून हवेमध्ये उडवला होता. पण मला तर पूर्ण आशा आहे मित्रांनो, तो पतंग घेऊन कुठली ना कुठली मुलगी त्याला शोधत नक्की येईल. वाटतंय की जी आज गोष्ट चालली होती तो हाच पतंग आहे. लवकरात लवकर सोसायटीत सांगावं लागेल. खूप सारी तयारी करावी लागेल. या 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 गोकुळधाम सोसायटी मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. पोपटलाल इथेच राहतात ना? हा, इथेच राहतात. पण पहिले हे सांगा की तुम्ही आता काय घेणार? चहा, कॉफी, ताक, सोडा, दूध, मसाला दूध. मसाला दूध तर तुम्हाला घ्यावंच लागेल. अहो नाही, राहू दे ना. अरे नाही, हे घ्या मसाला दूध. अहो नाही, इट्स ओके. तुम्ही आमच्या सोसायटीत पहिल्यांदा आलात ना, तर मसाला दूध प्या. ओहो, उभ्या उभ्या कसं पिणार? बसायची व्यवस्था करतो. या, या. नाही, तुम्हाला बसावंच लागेल. या. एवढे कष्ट नका घेऊ. अहो, यात कष्टाचं काय? या या. नको. बसा बसा. बसा. अहो, हे दुकान तुमचंच आहे. सांभाळून. बसा. या 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 आत या. बसा. तुम्ही हे मसाला दूध घ्या. मी त्यांना बोलवून आणतो. हा, ठीक आहे. ए बाबा, गाडी थोडी साईडला लावा. मी लगेच आलो. भेडे भाऊ, हत्ती भाऊ, सोडी भाऊ. ओ अब्दुल, इकडे. अरे भेडे भाऊ. अरे थांब, आरामात. काय झालं काय? अहो, ती सपना आणि तिची मावशी आली आहे. कोण सपना, कोण मावशी? अरे पोपट भाऊने जो लग्नोत्सुक. हा, तेच. पोपट भाऊने जो पतंग उडवला होता ना, तोच पतंग घेऊन सपना तिच्या मावशी बरोबर इथे आली आहे. हो अब्दुल, तू खरं सांगतोयस? हो हत्ती भाऊ, त्यांना मी आपल्या दुकानात बसवलंय. अरे वा, ही तर खूप जबरदस्त खुशखबरी आहे.
अरे पोपूचं तर कामच झालं. अरे बस 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 सोडा मला. खाली ठेव. सोडा. अरे बस 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 पोपो अरे सोडी 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 सोडी. अरे पोपटलाला आता नको बोलूस, त्या बिचाराला काही माहिती नाहीये. थोड्या वेळपूर्वी कसला तोंड पाडून फिरत होता ना बिचारा. अरे त्याला काही माहिती नाहीये, त्याला आधी तयार करावं लागेल ना सगळं. हो आणि माहित नाहीये ना त्याच्या घरी सगळा पसारा पडला असेल तर, आणि त्याच्या घरी खायला प्यायला काही नाश्ताही नसेल तर सगळं अरेंज करावं लागेल ना. हो यासाठीच मी नाही म्हणत होतो. अब्दुल तू एक काम कर, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत राहा. आम्ही त्यांना रिसीव्ह करायला येऊ, त्यानंतरच त्यांना आत घेऊन यायचं, कळलं? अरे भाऊ लेडीजला बोलवूया. चला चला कोमल. ए, माधुरी, बाहेर ये, माधुरी, अगं, ऐकतेस का मी काय म्हणतोय? लवकर ये, बाहेर ये. काय झालं? अरे लवकर ये. रोशन हे म्हटले चीज पाडायचे. चीज आणि बटर खायचंय. भिडे भाऊ, सोडी भाऊ, हाती भाऊ, काय चाललंय? काय झालं? काय हो, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? आतापर्यंत काही ठीक नव्हतं माधुरी, पण आता सगळं ठीक होणार आहे. अहो काय बोलताय तुम्ही? समजतच नाहीये, स्पष्ट सांगा ना काय ते. अरे आपल्या सर्वांची प्रार्थना देवाने ऐकलीये. कुठली प्रार्थना? अरे आपल्या पोपूने लग्नोत्सुकवाला पतंग उडवला होता ना, त्यालाच एक मुलगी घेऊन आपल्या गोकुळधाम मध्ये आलीये. अरे तुम्ही लोक खाली या, आता पोपटलालच्या घरी जावं लागेल, तिथे सगळी तयारी करावी लागेल ना. हो आणि पाहावं लागेल नाश्ता बिष्टा काही आहे की नाही, नाहीतर त्याची अरेंजमेंट करावी लागेल ना. आम्ही सगळे आत्ताच पोपट भाऊजींच्या घरी जातो, त्यांचं घर चकाचक करून टाकतो आणि नाश्ताही बनवून टाकूया नाही का? हंस, खरंच सांगते, देव पावला एकदाचा. थँक्यू. अहो हे तर सांगा, ते लोक आहेत कुठे? ते अब्दुल शॉप मध्ये बसले आहेत. अच्छा अंजली वहिनी, तुम्ही, तू आणि मी, आपण तिघं जायचं, त्यांना रिसीव्ह करून पोपटलालच्या घरी घेऊन जायचंय, ठीक आहे? अरे पण अजून पोपटलालला ही गोष्ट माहित नाहीये ना, मग त्याला तयार व्हायला थोडा टाइम नको का? हाती भाऊ, मी आणि तुम्ही जाऊयात आणि पोपूला फटाफट तयार करून टाकूया. बेस्ट आयडिया. जोवर पोपट भाऊजी तयार होत आहेत तोपर्यंत आम्ही मावशी आणि मुलीला माझ्या घरी घेऊन जाऊ. चांगलं आहे. तोवर कोमल भाभी आणि मी पोपट भाऊंच्या घरी जाऊन नाश्ता पाण्याची तयारी करतो आणि जाता जाता बबितालाही घेऊन जाऊ. थांबा. तुम्ही असे येणार आहात तिकडे? अरे रे नाही, थोडं चेंज करावं लागेल, मी चेंज करून येतो. हा हा लवकर या. अरे पोपू लवकर उघड. अरे दरवाजा उघड. उघडतो भाऊ उघडतोय. अरे पोपू, कमाल झालीये, कमाल झालीये. ओ यार मजा येणार आहे आता. तुझं तर कामच झालं. पोपू पतंग आलाय सपनाला घेऊन. काय बोलतोस भाऊ? अरे याच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की सपना पतंग घेऊन आलाय. घेऊन आलाय नाही, घेऊन आलीये. एक मिनिट सोडी. काय करतोय पोपू? नाही, चेक करत होतो की सकाळी सकाळी पार्टी बिर्टी करून आलात तर नाही ना? ओय, नाही यार, बिलकुल नाही. मग साफ साफ बोला ना, सांगायला का आलात तुम्ही लोक? लक्षात नाही येते माझ्या. सांगून टाकू. सांगून टाक. खरंच मग इथे आलोय कशाला? मला पण राहावं नाही जात आहे. पोपू, तू जो लग्न उत्सुक पतंग आकाशात सोडला होतास ना, हा, त्याचं काय झालं? तो लग्नोत्सुक पतंग घेऊन एक लग्नोत्सुक मुलगी तुला भेटायला आलीये. खरंच? खरं तुम्ही लोक माझी गमत नाही ना करतात? तेरी तो हे खरं खरंच आहे. पोपटलाल खरंच आहे. अरे वा, छान छान. थँक्यू तुला बॉस उडी. पाहती भाऊ. अरे ह्याला उचलायला गेलास तर तुझ्या कमरेत चमक भरेल ना. पोपू आता मला उचलायचं सोड आणि आपल्या होणाऱ्या बायकोला उचलायचा बघ. माझी होणारी बायको, माझी सपना. केवडिया कॉलनीत तिला माझा लग्नोत्सव पतंग मिळाला आणि ती इथे मुंबई पर्यंत मला भेटायला आलीये. म्हणजे ती खरंच लग्नोत्सुक आहे. तर मिळाली माझी सपना, जी माझ्या आयुष्याचं जुनं लग्नाचं स्वप्न पूर्ण करणार. करेल पोपटलाल, जरूर करेल. ओय, मी तर तुझ्या लग्नात नाचणार आहे पोपू. लग्न होणार बल्ले बल्ले, नवरा तू होणार बल्ले बल्ले, हळदी लागणार बल्ले बल्ले, उत्सव होणार बल्ले बल्ले, मुंडावळ्या बांधणार बल्ले बल्ले, वरात येणार बल्ले बल्ले, आम्ही नाचू बल्ले बल्ले, आम्ही खाऊ
बस अहो पोपट भाऊ अजून खूप सारी कामं बाकी आहेत. अरे रोशन वहिनी, कोमल वहिनी, बबिताजी, तुम्ही लोकांनी बातमी ऐकली का? हा मग ऑफकोर्स यासाठी सर आम्ही तुमची मदत करायला आलोय. पोपट भाऊ आता चोराक पण टेन्शन नका घेऊ हं. खाणं पिणं नाश्ता सगळ्याची तयारी आम्ही सगळ्या करून घेऊ हं. अरे मी तर नाश्ता घेऊनच आले. तुम्ही फक्त आज जाऊन मस्त तयार होऊन या म्हणजे मुलगी तुम्हाला बघता क्षणीच हो म्हणे. पण ती आई तरी कुठे? ओय पोपू, आपला भिडू, माधवी वहिनी, अंजली वहिनी, आमची होणारी सपना वहिनी आणि त्यांची मावशीजी यांना रिसीव्ह करायला गेले. तू लवकर अंघोळ करून तयार हो, ते लोक येतच असतील. तर तयार होतो मी. तुम्हा सर्वांना खूप 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 थँक्यू थँक्यू. कम ऑन पोपट भाऊ, फॉर्मॅलिटीज मध्ये टाइम वेस्ट नका करू. कम ऑन गो गो फास्ट. मी आत्ताच आज जाऊन आंघोळ करून माझी ऑल टाइम फेवरेट शेरवानी घालून येतो. ओय शेरवानी घालायची काय गरज आहे? अरे ते लोक तुला भेटायला येतात, नातं पक्का करायला. वरात तर नंतर घेऊन येतील ना. खरी गोष्ट आहे. मस्त सिंपल आणि सोबर कपडे घालून या. ठीक आहे ठीक आहे लगेच जातो. अरे कपडे तर तेव्हाच घालेल जेव्हा तो आंघोळीला जाईल. पोपटलाल चल चल लवकर आता आंघोळीला जा. भाऊ सारखा सारखा ना तुम्ही. अरे लग्न झालं माझं बल्ले बल्ले, होणार मी नवरा बल्ले बल्ले. लवकर जातो मी, बल्ले 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 बल्ले. काय आणू तुमच्यासाठी? नाश्ता घेऊन येऊ? गरम गरम नाश्ता नाही नाही आम्हाला पोपटलालजींनाच भेटायचंय. भेटतील ना. पोपटलाल तुम्हाला भेटतील. आधी तुम्ही बसा तरी. हा आलोय. भिडे भाऊ, ह्या आहेत सपनाजी आणि ह्या त्यांच्या मावशी. नमस्कार. नमस्कार. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. आणि मी माधवी भिडे यांची धर्मपत्नी. आणि आमच्या अंजली वहिनी आमची शेजारी आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी हा पतंग बघू शकतो? हो हो बघा ना. तोच पतंग आणि मुलगी सुंदर आहे नाही अंजली वहिनी? माधवी वहिनी आपल्या पोपट भाऊजींची आणि या मुलीची जोडी खूप जमेल. तुम्ही या पतंगावर जे लिहिलंय त्याच कारणासाठी इथवर आलात ना? हो हो यासाठीच तर आम्ही पोपटलालजींना भेटायला आलोय. अरे वा 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 वा. घ्या हे बघा, आम्ही गोल्डन पुरो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार युवा हा युवा पत्रकार पोपटलालजी कडून आपलं स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. पोपट भाऊजी तर आमच्या परिवाराचे सदस्यच आहेत. आणि हो आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटीत आलात. आम्हालाही खूप आनंद झाला इथे येऊन. हो ना? या ना आत या ना. आपलं स्वागत आहे. या. चल अब्दुल येतो. प्रॉब्लेम तर नाही झाला. अरे ते नंतर बघून थँक्यू सो मच. तो सगळ्यात वरचा फ्लॅट आहे ना तो पोपट भाऊजींचा एकदम टॉप फ्लोअर. ते तयार होत आहेत. तोपर्यंत मावशी तुम्ही माझ्या घरी चला. पोपट भाऊ ना आता रेडी होत आहे. ते जसे रेडी होतील तुमची भेट करून देऊ. या. आरामात हा. या या या. मी जरा सोडीला फोन करतोय. तू जा. हा सोडी कसं चाललंय? भिडू, मी तर चांगलाच आहे. अरे आता तर भेटलो होतो ना, असं का विचारतोस यार? अरे तुझं कसं चाललंय ते नाही विचारतोय सोडी, मी विचारतोय पोपटलाल तयार झाला की नाही. अरे आता कुठे तर तो आंघोळीला गेलाय. अच्छा ऐक, ते लोक सोसायटीत आलेत. आम्ही त्यांना मेहता साहेबांच्या घरात बसवलंय. जसा पोपटलाल तयार झाला आम्हाला फोन कर, आम्ही लगेच येऊ. हा आणि त्याला लवकर तयार कर भाऊ. हा भिडू करतो. काय झालं सोडी? अरे ह्याचा फोन होता भिडूचा. तो म्हणतोय की ते लोक खाली आलेत, अंजली वहिनींच्या घरी बसलेत. अरे पोपूला लवकर तयार करावा लागेल. अरे लवकर कर रे पोपटलाल, टाइम नाहीये. पोपटलाल हे काय आहे? काय आहे? अरे टॉवेलवर अजून फिरतोयस? अरे मुलगी बघायला येईल तेव्हा तिच्या समोर काय असं टॉवेलवर येणार आहे? नाही नाही एकदम फर्स्ट क्लास तयार होणार मी. पहिलं मला तयार तरी होऊ दे ना. अरे कधी तयार होणार पोपू? लवकर कपाट उघड, कपडे सिलेक्ट कर आणि तयार हो यार. अरे लवकर उरक, मुलीकडचं तुला बघायला येतात. भिडे मास्तर ना अंजली भाभींच्या घरी त्यांना जास्त वेळ रोखू नाही शकणार. त्यांना लवकरात लवकर वर आणावं लागेल ना. पोपटलाल कुठे राहता तुम्ही? आम्ही इथे मुंबईतच राहतो. अरे वा छानच. तर मग हा पतंग पतंग केवडिया ते मुंबई आला उडत उडत? नाही नाही ऍक्च्युली आम्ही पण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे काईट फेस्टिवलला गेलो होतो. काय योग आहे. आणि हा पोपटलालजींचा पतंग आम्हाला तिथंच मिळालाय. तसं तुम्ही करता काय? मी IT जॉब करते.
अरे वा, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. घ्या ना, ज्यूस घ्या ना. माधवी, पोपट आणि हिची जोडी तर मेड फॉर इच अदर आहे हा? काय सुंदर ते बरोबर हुशार आहे मुलगी, म्हणजे प्रश्नच नाही. तशी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमची सोसायटी जी आहे एकदम फेमस आहे हा? भलेही सगळ्यांची घरं वेगवेगळी आहेत, पण अगदी एका कुटुंबासारखे राहतात सगळे लोक. आणि आमच्या पोपट भाऊजींची तर गोष्टच विचारू नका. आम्हा सगळ्यांचे लाडके आहेत आमचे पोपट भाऊजी. खरंय. अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आता इकडच्या तिकडच्या गप्पा खूप झाल्या, आता चालूया पोपटलालजींच्या घरी. मावशी, मी काय म्हणत होते, थोडा नाश्ता करा मग जाऊयात. मी नाश्ता घेऊन येते. हा? नाही, आम्ही पोपटलालजींना भेटायला आलोय. मग चहा नाश्ता सुद्धा त्यांच्याच घरी करूया ना. मी जरा 1 मिनिटात येतो हा. 1 मिनिट, एक्सक्यूज मी. हा. अरे पोपू यार. हा बिडू बोल. अरे पोपटलाल तयार झाला की नाही सोडी? अरे कुठे, अजून तर तो कपडे सिलेक्ट करतो यार. अरे कमाल आहे माणूस. अरे सोडी, आम्ही त्या लोकांना इथे जास्त वेळ नाही रोखू शकत भाऊ. अरे बिडू, थोडा वेळ अजून वेट कर प्लीज. अरे मुद्दा समजून घे सोडी, ती मुलीची मावशी हट्ट करते पोपटलालजींना भेटायचं. आम्ही त्यांना जास्त वेळ नाही थांबवू शकत भाऊ. आता त्यांना वरती घेऊन यावंच लागेल. ठीक आहे बिडू, तू त्या लोकांना वर घेऊन ये. तोवर मी लवकरात लवकर गोकुला मस्त तयार करून टाकतो. हो ठीक आहे. छान. अरे पोपटलालजी रेडी आहे, चला. चला. हा ठीक आहे, चला. या. ये कर. हा, तो पतंग महत्वाचा आहे. हा, पतंग. अरे काय घालू काय नको घालू काही समजत नाहीये मला. हा वाला घालू काय? मस्त वाटतोय बघू, पण लवकर कर, ते लोक वरती येत आहेत यार. आता करतो मी. बल्ले. नाही पोपटलाल, हा वाला नाही. हा वाला घाल तू, खूप मस्त वाटेल तुला. हा घाल तू. हा ठीक आहे, मी हाच घालतो आता लगेच. अरे काय हात घालतो, केवढा चमकतोय हा. चमकणारा नाही घालायचाय, साधा आणि सिंपल घालायचाय. याला ठेवून दे, पोपू ठेवून दे. मी बघतो, 1 मिनिट. लवकर कर ना, लवकर कर. हा बघ, हा वाला बघ, साधा आणि सिंपल आहे. हा घाल. हाच घालतो मी. नाही पोपटलाल, हा वाला नाही. हा वाला घालून टाक. हा ती भाऊ, हा लगेच मी आता घालून टाकतो. हा लगेच घालतो. अरे ह्याच्यात तो चार्मच नाहीये पोपू. अरे हाती भाऊ, मुलगी पोपूला पहिल्यांदाच बघणार आहे. पहिल्यांदाच पाहिल्यावर त्याला हो म्हणणं खूप गरजेचं आहे. हे टाक रे बाबा पोपू. अरे लवकर करा ना. हा सापडला. याच्यात वाटेल पोपू डॅशिंग मुलगी होच म्हणून टाकेल. ठीक आहे ना भाऊ, हा फायनल आहे ना. फायनल. मजा नाही येते काही, अजून बघूयात. अरे काय करताय तुम्ही लोक? अरे पहिलाच माझं डोकं नाही चालत आहे आणि तुम्ही लोक मला अजून कन्फ्युज करताय. अरे भाऊ, माझ्या हृदयाची धडधड राजधानी एक्सप्रेस पेक्षा फास्ट चालली आहे. आता काय करू सांगा. एक काम करूयात, आपण ना कोमलला बोलवूयात. तिचा कपड्यांचा चॉईस खूपच चांगला आहे. अरे मग रोशन डार्लिंगला बोलूया ना. तिचा ड्रेसिंग सेन्स तर एकदम नंबर 1 आहे. नाही कोमल. रोशन. अरे 1 मिनिट, मी एक काम करतो. मी माझ्या 3 बहिणींना बोलून घेतो. ते लोक जे कपडे सांगतील ते मी घालून येईन. पण यावेळी तुम्ही दोघे शांत राहा प्लीज. शांत राहू. धावत जा. कोमल वहिनी, रोशन वहिनी, बबिताजी. पोपटलाल भाऊ, तुम्ही अजून तयार नाही झालात? नाही बस होतोच आहे. अर्जंट काम आहे, जरा आत येता का प्लीज? काय झालं? चला. अरे या आतमध्ये या लवकर. आतमध्ये या लवकर. या लवकर आतमध्ये या. तुम्ही लवकर आतमध्ये या ना. काय हे बघा ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. कपड्यांचे इतके सारे ऑप्शन्स आहेत, काही समजत नाही मी काय घालू ते. तुम्ही शांत राहा प्लीज. हे बघा, तुम्हाला लोकांचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे. तुम्ही माझ्यासाठी जे कपडे सिलेक्ट कराल तेच कपडे मी आता घालणार आहे. ओके, ह्याच्यात काय आहे? हे इतके ओ फॅन्टास्टिक ब्लू. हा ब्ल्यू. हा ब्ल्यू. हा दे. हा फायनल. आय थिंक आ सारू लागशे जो. मग हा फायनल करतो मी आता. हाच घालतो. हा ही कॉम्बिनेशन कसं वाटतंय? बेस्ट. ओके फायनल. तर फायनली आज तुम्ही हे घालताय. मी आता हे घालतो सगळ्यांसमोर. हा हे सिंपल आणि साधा आहे. आले ते लोक. अरे आता तुम्ही लवकर तयार व्हा, तोपर्यंत आम्ही जाऊन त्यांना वेलकम करतो. ओके. मी तयारी करतो.